नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, सतत विचारला जाणारा प्रश्न आणि त्याला घेऊन अनेक जणांचं वेगळं वेगळं मत असतं ते म्हणजे पाणी जेवणाआधी प्यावं, जेवणानंतर की जेवत असताना। आता बरेच जणांना सवय असते की जेवताना ते मध्ये मध्ये पाणी पितात। खरं तर मला सुद्धा ही सवय आहे। आता जर जेवताना तिखट लागलं तर जेवण संपण्याची थोडी आपण वाट बघणार, थोडं तरी पाणी पिणारच ना। तुम्हाला सुद्धा बरेच जणांकडून ऐकायला मिळत असेल जेवणाआधी पाणी पिऊ नकोस किंवा जेवताना पाणी प्यायलं तर पचन बिघडतं, जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नसतं, अन्न पचत नाही। सो हे सगळं कितपत खरं आहे आणि मुळात हे सगळं ठरवतं कोण आणि कोणाचं तरी ऐकायचं आणि तेच फॉलो करायचं असं होतं का? सो या व्हिडिओमध्ये यामागचं नेमकं काय कारण आहे, नेमकं काय करावं, जेवताना पाणी प्यायलं तर चालतं का, जेवणाआधी पाणी प्यायलं तर चालतं का आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ शकतो का, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत आणि ही सायंटिफिकली प्रूव्ह आहेत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपली पचनसंस्था इतकी नाजूक नसते की 2 घोट पाणी प्यायल्यामुळे ती काम करणं बंद करेल। आपल्या पोटात जे पचनासाठीचे रस असतात जसं की हायड्रोक्लोरिक ॲसिड, एन्झाईम्स हे सतत तयार होत असतात, त्यामुळे पाणी प्यायल्यामुळे हे रस पूर्णपणे पातळ होतात आणि पचन थांबतं असं काही होऊ शकत नाही। सो हा एक मोठा गैरसमज आहे आणि हे अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। सो जेवणाआधी पाणी पिणं योग्य आहे का, तर उत्तर आहे हो, नक्कीच। जेवणाआधी साधारण 20 ते 30 मिनिट तुम्ही आधी पाणी पिणं फायद्याचं असतं, कारण काय होतं, पाणी पोटाला अन्नासाठी तयार करतं, पचनासाठी लागणारे एन्झाईम्स ॲक्टिव्ह होतात आणि भूक थोडी कंट्रोलमध्ये राहते, त्यामुळे अति खाणं टाळता येतं। म्हणूनच जे वजन कमी करण्यासाठीचे अनेक क्लिनिकल स्टडीज जे असतात त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं असतं की जेवणाआधी त्यांना पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की खूप जास्त पाणी प्यायचं नाही आहे, 1 ते 2 ग्लास पुरेसा आहे किंवा एखादा ग्लास इनफ। आता जेवताना पाणी पिणं चुकीचं आहे का, तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे। जेवताना थोडं थोडं पाणी पिणं अजिबात चुकीचं नाही आहे। सायन्स काय सांगतं, पाणी जे आहे ते अन्न मऊ करतं, अन्न गळ्यात अडकत नाही किंवा गिळायला आपल्याला ते सोपं जातं। सो मध्ये मध्ये थोडं पाणी पिणं इट्स टोटली ओके। याने अन्न जे आहे ते नीट मिक्स होतं, फक्त थोडं थोडं पाणी प्यायचं आहे। आणि अमेरिकन डायटेटिक असोसिएशननुसार जेवताना पाणी पिल्यामुळे पचन बिघडत नाही, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खूप थंड पाणी किंवा खूप जास्त प्रमाणात आणि घाईघाईने पाणी पिणं टाळायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जेवणानंतर पाणी पिणं चालतं का? सो याचं उत्तर थोडं हटके आहे। इथे थोडं सावध राहायला हवं। जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायलं तर पोट फुगल्यासारखं वाटू शकतं, जडपणा येतो, काही लोकांमध्ये अपचन वाढू शकतं, पण याचा अर्थ असा नाही आहे की जेवणानंतर पाणी प्यायचंच नाही आहे। 15 ते 30 मिनिटांनंतर तुम्ही थोडं पाणी पिऊ शकता, इट्स ओके। सो मॉरल ऑफ द स्टोरी, जेवणाआधी 20-30 मिनिटं पाणी प्या, हे ओके आहे। वेट लॉससाठी पण हे हेल्प करतं। जेवताना गरज वाटेल तेवढंच पाणी प्या, गोटागोटाने प्या, लिमिटमध्ये प्या। जेवणानंतर लगेच खूप पाणी पिणं टाळायचं आहे। 15 ते 30 मिनिटांनी तुम्ही पाणी पिऊ शकता, इट्स ओके। आणि हे माझं मत नाही आहे, हे सायन्सवर आधारित निष्कर्ष आहे। सो जेवताना या गोष्टींचं भान ठेवा आणि हा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।